राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कामकाज आणि परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा आक्रमक झालाय। शुक्रवारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चौथ्यांदा विद्यापीठ परिसरासमोर आंदोलन केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध प्रश्नांवरून भारतीय जनता युवा मोर्चानं विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडलंय। परीक्षा, निकाल तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित तब्बल 20 मुद्द्यांवरून युवा मोर्चा सातत्यानं आक्रमक भूमिका घेतोय। शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाच्या बाहेर पुन्हा आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते। गेल्या आंदोलनाप्रमाणे यावेळीही कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही। मागील आंदोलनादरम्यान काही कुंड्या फोडण्यात आल्या होत्या, त्या प्रकरणी कुलगुरूंनी तक्रारही दाखल केली होती। दरम्यान यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला 20 नवीन कुंड्या भेट देत प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमचा एक विषय आहे, विथेटचा जो रिझल्ट आहे हा 15 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे। रिचेकिंगचा जो रिझल्ट आहे 8 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे, की जेणेकरून कोणताही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही आणि जे काही विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा आहे त्या पूर्ण प्रकारे यांनी द्यायला पाहिजे। एक खाली काहीतरी प्रेसमध्ये यायचं आणि काहीतरी सांगायचं आणि आपण जेव्हा जमिनी हकीकत बघतो तर त्या जमिनी हकीकतवर काही नाही आहे। आजपर्यंत कुलगुरूंनी कोणत्याही विद्यापीठात गोंदियापर्यंत नागपुराच्या एकही कॉलेजेसमध्ये कुलगुरूंनी आपली व्हिजिट केलेली नाही आहे। की मूलभूत समस्या काय बोला।